परत एकदा रिवाइज करतो, लक्ष देऊन ऐका. कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू सिंगल फेज इंडक्शन मोटर आणि 3 फेज इंडक्शन मोटर 100% सेम आहे. फक्त एकच सगळ्यात मोठं तगड कंपॅरिझन आहे की 3 फेज इंडक्शन मोटरचं बटन दाबायला उशीर आरएमएफ तयार होतो, ज्याला आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. मोटर फिरायला सुरू होते, म्हणजे ती मोटर सेल्फ स्टार्टिंग आहे. तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत करायची की गरज पडत नाही. इज दॅट क्लिअर? पण तेच कंपॅरिझन मी सिंगल पेज इंडक्शन मोटर मध्ये आणलं तर सिंगल पेज इंडक्शन मोटर नॉन सेल्फ स्टार्ट मध्ये मोडते. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला की सिंगल पेज इंडक्शन मोटर नॉन सेल्फ स्टार्ट काय आहे. मग तुम्ही म्हणाल की सर नॉन सेल्फ स्टार्ट काय, त्याचं एक रिझन सांगतो, नंतर तुम्ही थोडं वेळ घेऊन मला आरामात सांगा की सिंगल पेज इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काय चेंजेस करावे लागतील. इज दॅट क्लिअर? पण प्रश्न हा आहे की सिंगल पेज इंडक्शन मोटर नॉन सेल्फ स्टार्ट असण्याच्या मागचा रिझन समजून घेण्याच्या अगोदर हे समजून घ्या की आरएमएफ चा रोल 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये काय होता मोटरला फिरवण्यासाठी. लक्ष देऊन आहे का. सरांकडे स्टेटर वाइंडिंग आहे. मी सध्या डाव्या साला कोणती डायग्राम दाखवलेली आहे, कोणती बोलत चालायचे. 3 फेज इंडक्शन मोटरचे आपल्याकडे 3 फेजेस असतात, आर फेज, वाय फेज आणि तिन्ही पण फेजेसला तुम्ही ऍट अ टाइम सप्लाय देता. वाइंडिंग मधून करंट पास होतो, वाइंडिंग एनर्जाइज होते. एम्पियर्स लॉ नुसार मॅग्नेटिक फील्ड सेटअप झाली. द मॅग्नेटिक फील्ड सेटअप बाय द आर फेज, सेटअप बाय द वाय फेज, सेटअप बाय द बी फेज. एम आय राईट? हा जो मॅग्नेटिक फील्डचा ढाचा आहे ना भावानो, हा फक्त थांबत नाही, फिरत राहतो. ऍट अ टाइम 2 रोटेशन्स आहेत. किती जणांना कळतात बघा. तुम्हाला माहिती ना आपला सप्लाय डीसी आहे का एसी आहे? एसी. पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅग्नेटिक फील्ड अशी फिरते, निगेटिव्हला अशी, पॉझिटिव्हला अशी, निगेटिव्हला अशी. याला आपल्या ब्रांच मध्ये अल्टरनेटिंग फ्लक्स म्हणतात. कोणता? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जागेवर अशी फिरत आहे, जागेवर तर फिरत आहे पण त्याचा ढाचा पण फिरत आहे. म्हणजे तिन्ही पण मॅग्नेटिक फील्ड अशा क्लॉकवाईज फिरत आहेत. आर फेज, वाय फेज, वाय फेज, बी फेज, आर फेज, वाय फेज, वाय फेज, बी फेज. हा सर, ओके, थँक्यू सर. हो, म्हणजे हा जर मॅग्नेटिक फील्डचा जर पूर्ण ढाचा क्लॉकवाईज फिरत असेल, त्या मॅग्नेटिक फील्डला जर कोणी फॉलो करत असेल तर रोटर फॉलो करतो. मॅग्नेटिक फील्ड जाते पुढे, रोटर जातो मागे, जाते पुढे, जातो मागे, जातो पुढे, जातो मागे. चोर पोलीसचं एक्झाम्पल दिलं होतं ना, याला आपल्या ब्रांच मध्ये रिलेटिव्ह मोशन म्हणतात. काय म्हणता? आणि या रिलेटिव्ह मोशन मुळे रोटर एक टॉर्क तयार होतो, जो रोटरला मदत करतो एका स्पेसिफिक मोशन मध्ये घेऊन यायला आणि तुमची मोटर फिरायला लागते. इज दॅट क्लिअर? आता हे तर झालं 3 फेज इंडक्शन मोटर, ज्याच्यामध्ये एका गोष्टीचा फायदा झाला, ज्याला काय म्हणतात? आरएमएफ. आरएमएफ स्टँड्स फॉर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. पण एक प्रॉब्लेम काय, हाच आरएमएफ सिंगल फेज मध्ये तयार होतो का? सगळ्यात मोठा प्रश्न. उत्तर आहे नाही. सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये एकच वाइंडिंग असते, दिसतंय सर्वांना? आणि एकच वाइंडिंगला तुम्ही लावता सिंगल फेज एसी सप्लाय, त्याच्यातून जो करंट पास होतो त्याला आपण करंट आय म्हणता. म्हणजे सध्या एकच करंट आहे, वाइंडिंग एकच आहे जी तुम्ही पूर्ण स्टेटर मध्ये फिरवताय. वाइंडिंग मधून करंट पास झाला म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड तयार झाली अशी. इकडे 3 मॅग्नेटिक फील्डचे सेटअप तयार होते, इकडे एकच मॅग्नेटिक फील्डचा सेटअप तयार होतो. तुमचा सप्लाय डीसी आहे का एसी आहे? पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅग्नेटिक फील्ड अशी फिरते बाळांनो, निगेटिव्ह हाफ सायकलला मॅग्नेटिक फील्ड अशी फिरते. एम आय राईट? आणि हा जो फंडा इकडेच तयार नव्हता, सगळीकडून तयार होतो, कारण वाइंडिंग सगळीकडे फिरवलेली असते. याचा फायदा होतो का? नाही होत. आता मॅग्नेटिक फील्ड आहे का? यस. मॅग्नेटिक फील्ड फिरत आहे का? नो. इट्स अ स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अशी तर करत आहे पण त्याची जागा बदलत नाही. जर मॅग्नेटिक फील्डची जागा बदलत नसेल तर याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हटलं जात नाही. मग ही मॅग्नेटिक फील्ड रोटरला लिंक करते का? यस. रोटरमध्ये ईएमएफ तयार होतो का? यस. रोटर करंट कॅरिंग कॉइल म्हणून बिहेव करतो का? यस. परत लिंकेज होतो का? यस. टॉर्क तयार होतो का? यस. पण तो टॉर्क एवढा नसतो की तो मोटरला जागेवरून हलवू शकेल. कुठल्या पण वस्तूला जागेवरून जर हलवायचं असेल तर स्टार्टिंगला फोर्स कमी लागतो का जास्त लागतो? जास्त. उदाहरण, एक मेटलचा खूप मोठा बॉल आहे, तुम्ही एकट्या माणसाला त्याला पुल नाही करू शकत. तुम्ही 3-4 माणसं बोलवले, तुम्ही त्या मेटलच्या बॉलला पुश करू शकले. एकदा तो मेटलचा बॉल मोशन मध्ये आला, ते 3-4 माणसं गायब झाले, तुम्ही एकटेच थांबले, तुम्ही त्याला आरामात पुश करू शकता. माहिती आहे ना? एकदा वस्तू मोशन मध्ये आली त्याला जास्त फोर्सची गरज लागत. म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही सिंगल फेज इंडक्टर मोटरला सप्लाय तर दिलाय, लिंकेज पण होत आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार पण होत आहे, पण मॅग्नेटिक फील्डचा ढाचा फिरत नाहीये. लिंकेज तयार झालं मग टॉर्क पण बनत आहे, पण टॉर्क एवढा सफिशियंट नाही की जो रोटरला जागेवर हलवू शकेल. सो ऍट दॅट टाइम मोटर ओनली क्रिएट हमिंग नॉइज लाईक अशी. म्हणजे हमिंग नॉइज क्रिएट झाल्यामुळे आपल्याला एक गोष्ट समजते की रोटर कुठं ना कुठं जाम झाला. ऍक्च्युअली तो जाम झालाय का? नाही. म्हणजे रोटर सगळं प्रिन्सिपल मोटर मध्ये तयार झालंय पण मोटर फिरत नाही. मग तुम्हाला मोटर न फिरण्याचं एक चांगलं रिझन सांगा. त्याच्या मागे एक थेअरी आहे ज्याला डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेअरी असं म्हटलं जातं. कोणती फील्ड रिव्हॉल्विंग थेअरी? डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेअरी असं का म्हटलं जातं? त्याची एक जस्टिफाईड डायग्राम तुम्हाला मी सांगतो.
इंटरव्ह्यू मध्ये जर विचारलं मोटर सेल्फ स्टार्ट का नाही, त्याचे 2-3 सेंटेन्स मध्ये उत्तर कसे द्यायचे ते मी तुम्हाला सांगतो. डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेअरी नुसार जी मेन वाइंडिंग असते त्याला स्टेटर वाइंडिंग म्हणतात. बोला, ही ती डायग्राम आहे जी डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. स्टेटर वाइंडिंगला तुम्ही सप्लाय देता फेज आणि न्यूट्रल. म्हणजे कोणता सप्लाय देता सध्या? सिंगल फेज एसी. जेव्हा तुम्ही याच्यातून करंट पास करताना बाळांनो, याची जी मॅग्नेटिक फील्ड असते ती दोन्ही पण रोटेशनला रिप्रेझेंट करते, वरच्या पण रोटेशनला आणि खालच्या पण रोटेशनला, लाईक दॅट. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलला मॅग्नेटिक फील्ड जर क्लॉकवाईज फिरत असेल, क्लॉकवाईज कळतं ना, हो का नाही, तर तीच जर तुम्ही निगेटिव्ह हाफ सायकलला बदल चेक केलं तर तिची फील्ड अँटी क्लॉकवाईज. ऑन पॉझिटिव्ह हाफ सायकल द प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज लाईक दॅट, ऑन निगेटिव्ह हाफ सायकल प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज लाईक दॅट. मग तुम्हाला असं वाटत नाही का पूर्ण सायकल मध्ये मॅग्नेटिक फील्डचे किती तुकडे होत आहेत? 2 तुकडे. याला जर व्हेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर डायग्राम अशी ड्रॉ करायची. एक मेन व्हेक्टर दाखवायचा असा, एका व्हेक्टरचा तुकडा असा घ्यायचा, दुसऱ्या व्हेक्टरचा तुकडा असा घ्यायचा. म्हणजे तुमचा जो मॅग्नेटिक फ्लक्सचा पार्ट आहे बाळांनो, तो एका डिवाइड न होता दोघात डिवाइड होत आहे. जो पहिला असतो तो असतो φm/2, दुसरा असतो φm/2. मग तुम्ही म्हणले की सर सिंगल मॅग्नेटिक फील्ड मुळे मोटर फिरत आहे का? मोटर फिरत नाहीये. मोटर न फिरण्याचं रिझन काय? जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर सगळ्यात पहिलं उत्तर आहे मोटर न फिरण्याचं रिझन फेज शिफ्ट लागते मोटरला. कोणते शिफ्ट लागते बाळांनो? सिंगल फेज मध्ये फेज डिस्प्लेसमेंटचा विषय नाहीये. 3 फेज मध्ये 3 फेजेस असल्यामुळे प्रत्येक फेज मधला फेज डिस्प्लेसमेंट 120 डिग्री होता, ज्याच्यामुळे तो ढकलला जात होता आणि मॅग्नेटिक फील्ड फिरत होती. इथे एकच फेज आहे, डिस्प्लेसमेंटचा नावाचा विषय नाही, ना फेज शिफ्ट नाही, ना मॅग्नेटिक फील्ड फिरत आहे, ना आरएमएफ तयार होत आहे. एवढ्या गोष्टी जर या मोटरमध्ये नसतील तर मोटर सेल्फ स्टार्ट आहे का? सेल्फ स्टार्ट नाहीये. सेल्फ स्टार्ट नसण्याचे रिझन, या थेअरीला कोणती थेअरी म्हणतात? डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेअरी. व्हाय इट इज कॉल्ड एज अ डबल फील्ड? पॉझिटिव्ह सायकल क्लॉकवाईज, निगेटिव्ह सायकल. चला, मॅग्नेटिक फील्ड तर तयार होता रे बानो, पण ती मॅग्नेटिक फील्ड अशी गोल फिरली पाहिजे, जी फिरत नाहीये. याला डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेअरी म्हणतात. कोणी विचारलं की सिंगल फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्ट का नाही, असं उत्तर द्यायचं की सर गोष्ट नंबर 1, 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये आरएमएफ तयार होतो, इकडे तयार होत नाही. गोष्ट नंबर 2, 3 फेज मध्ये फेज शिफ्ट असतो, फेज डिस्प्लेसमेंट असते, इकडे नसते. गोष्ट नंबर 3, तिकडची जी मॅग्नेटिक फील्ड असते ती प्रत्येक सेकंदला तिची जागा काय करते? चेंज करते. इकडे चेंज व्हायचा विषय नाही. चौथं रिझन हे बी सांगू शकता की 3 फेज मध्ये नंबर ऑफ वाइंडिंग एकापेक्षा जास्त, जे फेज शिफ्ट क्रिएट करतात, इथं नंबर ऑफ वाइंडिंग फक्त किती आहे? एकच आहे. हे तुमचं उत्तर आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर नॉन सेल्फ स्टार्ट असण्याचं. नाव माय क्वेश्चन, सांगा काय करता येईल की ही सिंगल फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्ट झाली पाहिजे. मी काय म्हणतोय, मोटरला जेवढा टॉर्क पाहिजे तेवढा भेटत होता का? नव्हता भेटत. मग तुम्ही मला सांगा, जर मोटरला सेल्फ स्टार्ट करायचं असेल, व्हॉट वी हॅव टू मेक अ चेंजेस? एवढं सांगा फक्त, वेळ घ्या थोडा. मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला, तुम्ही मला सोल्युशन सांगा. मग तुम्ही सोल्युशन हे देणार का की गुट्टे सर शाफ्टला पकडायचं आणि थोडं फिरवायचं आपण? हा, तुम्ही मोटरला सेल्फ स्टार्ट या पद्धतीने पण करू शकता. शाफ्ट थोडं हाताने फिरवा, एकदा मोटर मोशन मध्ये आली मोटर पुन्हा फिरतच राहील. पण हे सोल्युशन आहे का? नाहीये. मोटरमध्ये कधी कधी करंट उतरतो, शाफ्टला जर चुकून करंट लागला, तुमचा विषय तिथे संपला. मग सांगा काय करता येईल की मोटर सेल्फ स्टार्ट झाली पाहिजे? वेळ वाया घालायचा नाही, तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. ऑनलाईन मध्ये कोणी सांगू शकत असेल तर सांगू शकता. बोला लवकर. उत्तर अजून समजलं नाही वाटतं तुम्हाला? चला मी उत्तर देतो, लक्ष देऊन ऐका. 3 फेज मध्ये नंबर ऑफ वाइंडिंग किती होत्या? 3 होत्या ना. इकडे नंबर ऑफ वाइंडिंग किती आहे? 1. मी तुम्हाला उत्तर काय दिलं? तिकडे फेज शिफ्ट होता, इकडे फेज शिफ्ट नव्हता, तर आणा ना. मग फेज शिफ्ट आणायचा कसा? मी सांगतो. ही तुमची कोणती वाइंडिंग आहे? बोला लवकर. स्टेटर वाइंडिंग. याला वाइंडिंग म्हणता की मेन वाइंडिंग? मेन वाइंडिंग आहे. मग एक काम करणं बाळांनो, जर तुम्हाला असं कोणी काही सांगितलंय का की दुसरी वाइंडिंग लावताच येत नाही, लावायची. काय करायचं? एक एक्स्ट्रा वाइंडिंग मार्केटमधून आणायची. कोणती वाइंडिंग? एक्स्ट्रा वाइंडिंग. आणि ती वाइंडिंग मेन वाइंडिंगच्या अक्रॉस जोडायची. अक्रॉस म्हणजे सिरीज का पॅरल मध्ये बाळांनो? पॅरल मध्ये. पॅरल मध्येच का? कारण व्होल्टेज दोघांचं सेम पाहिजे. याचं 200 दिसतं, याचं पण. जी वाइंडिंग तुम्ही बाहेरून जोडताना बाळांनो, त्या वाइंडिंगला म्हटलं जातं स्टार्टिंग वाइंडिंग. बोला. याचं नाव स्टार्टिंग वाइंडिंग, याला स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतात. कोणी याला ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणतात. ऑक्झिलरी कारण तुम्ही ती बाहेरून जोडताय. याचं नाव खरं स्टार्टिंग वाइंडिंग. स्टार्टिंग का? कारण याचं कामच आहे मोटरला स्टार्ट करणे. काय करणे?
एकदा मोटर तुमची फिरायला लागली, तुम्ही ती वाइंडिंग तोडान फेकून द्या, मला प्रॉब्लेम नाहीये. डोक्यात चाललंय का, एकदा मोटर स्टार्ट झाली की स्टार्टिंग वाइंडिंगचा करंट तुम्ही गायब केला तरी पण चालतो. ही वाइंडिंग जी असते ती मेन वाइंडिंगच्या सोबत पॅरलल मध्ये कनेक्ट केली जाते. दोघांचा जो इक्विलॅटरल अँगल असतो तो किती डिग्री असतो, 90 डिग्री. मग तुम्ही म्हणले की वाइंडिंग कनेक्ट केल्यामुळे फायदा काय झाला, दोन वाइंडिंग कनेक्ट केल्यामुळे याची जी मॅग्नेटिक फील्ड असते ती रोटरला लिंक करते, याची मॅग्नेटिक फील्ड रोटरला सेपरेटली लिंक करते. एक फेज शिफ्ट तयार होतो. फेज शिफ्ट तयार झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड थोडी थोडी रोटेट व्हायला लागते. आणि एकदा मॅग्नेटिक फील्ड रोटेट व्हायला लागली की त्या मॅग्नेटिक फील्डला कोण फॉलो करतो, कोण फॉलो करतो, स्टेटर की रोटर, रोटर फॉलो करतो. मग तुमचा रोटर थोडा थोडा रोटेट व्हायला लागतो आणि तुमची मोटर काय होते, सेल्फ स्टार्ट होते. नाउ माय क्वेश्चन, वेट, हॅलो हॅलो बोला. प्रणिता एक 10 मिनिट थांबता का, मी क्लास सॉरी कॉल बॅक करतो, मी कॅमेरा समोर आहे. मला सांगा मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागतं. साध्या सोप्या भाषेत उत्तर द्यायचे की सर सिंगल फेज इंडक्शन मोटर ही नॉन सेल्फ स्टार्ट आहे, कारण त्याच्यात एकच वाइंडिंग आहे, त्याला स्टेटर वाइंडिंग किंवा मेन वाइंडिंग असं म्हणतात. मग सिंगल फेज इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी फेज शिफ्ट जनरेट करावा लागतो. फेज शिफ्ट जनरेट करण्यासाठी बाहेरून एक एक्स्ट्रा वाइंडिंग, बाहेरून म्हणजे मोटरच्या बाहेरून नाही, आपण नंतर ऍड करताय ना, एक एक्स्ट्रा वाइंडिंग, ऑक्झिलरी वाइंडिंग, स्टार्टिंग वाइंडिंग मेन वाइंडिंगच्या पॅरलल मध्ये जोडावी लागते, ज्याच्यामुळे फेज शिफ्ट तयार होतो. दोघांचा करंट तुटतो ना, दोघं पॅरलल मध्ये आहेत, व्होल्टेज सेम आहे पण करंट तुटला. याच्यातून जो जाणारा करंट आहे तो IM असतो आणि याच्यातून जाणारा करंट IS असतो. IM मीन्स द करंट पासिंग थ्रू द मेन वाइंडिंग आणि IS मीन्स करंट पासिंग थ्रू स्टार्टिंग वाइंडिंग. पहिलं करंट किती होते, एक, आता किती आहे, झाला ना फेज शिफ्ट. फेज शिफ्ट तयार होतो. जी मॅग्नेटिक फील्ड पहिलं तयार व्हायची तो फेज शिफ्ट मुळे रोटेट व्हायला लागते. त्या मॅग्नेटिक फील्डला रोटर थोडा थोडा फॉलो करतो, रोटर जागेवर हलायला लागतो. एकदा रोटर जागेवर हल्ला तुमचा विषय संपला. इज दॅट क्लिअर. पण विषय तो पणचा, हे ऍडव्हान्टेज आहे की डिसएडव्हान्टेज. हे मोटरला सुरू करण्यासाठी तुमचा फायदा झाला, पण इथं तुमचा तोटा पण आहे. कस काय, तुम्ही नंबर ऑफ वाइंडिंग किती वाढवताय, इथं तुमचा लॉस आहे. लाईट बिल वाढतं, कॉपरचं प्रमाण जेवढं मोटरमध्ये वाढलं ना तेवढं लाईट बिल वाढतं. सो वाइंडिंगचा रोल काय, मोटरला फक्त सुरू करण्यासाठी. एकदा मोटर सुरू झाली की तुम्ही वाइंडिंग सर्किट मधून काय करा, डिस्कनेक्ट करा. डिस्कनेक्ट करणं म्हणजे छन्नी हातोड्यानं मारायचं नाहीये त्याला, डिस्कनेक्ट करायचं म्हणजे असं काही तर जुगाड करा की याच्यातला करंट काय झाला पाहिजे आणि सगळा करंट याच्यातून गेला पाहिजे आणि तुमचं लाईट बिल कुठं ना कुठे वाचलं पाहिजे. मग तुम्ही मला असं काही करता येतं की मार्केटमध्ये सेन्सर मिळतात, वेगवेगळे सेन्सर मिळतात जे याला लावले जातात आयसोलेटर सोबत, कॉन्टॅक्टर सोबत. एकदा मोटरची स्पीड 70 किंवा 75% पेक्षा जास्त, एकदा मोटरची स्पीड 70 किंवा 75% पेक्षा जास्त वाढली, सेन्सरला इन्स्ट्रक्शन जाते, सेन्सर कॉन्टॅक्टरला इन्स्ट्रक्शन पाठवतो आणि ही वाइंडिंग सर्किट मधून डिस्कनेक्ट म्हणजे तोडली जात नाही, फक्त त्या वाइंडिंगचा करंट काय होतो, एकदा वाइंडिंगचा करंट 0 झाला की सगळा करंट कशातून जातो, मेन वाइंडिंग मधून. मोटरचा टॉर्क मेंटेन राहतो. इज दॅट क्लिअर. व्हॉट इज द सिंगल रिझन बिहाइंड दॅट सिंगल फेज इंडक्शन मोटर नॉन सेल्फ स्टार्ट. कोणती थेरी, डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरी. अजून एक वर्ड, शिफ्ट की फेज शिफ्ट. एकच उदाहरण देतो, तिकडे RMF ऑटोमॅटिकली बनतो, इकडे बनवावा. RMF बनवण्यासाठी 3 फेज पाहिजे, असं 2 फेज मध्ये पण बनतो. आणि फेज शिफ्ट 2 फेज मध्येच बनतो, फेज शिफ्ट 2 करंट मध्येच बनतो. व्होल्टेज इज रिमेन्स. या दोन्ही वाइंडिंग सिरीज मध्ये लावतात की पॅरलल. का पॅरलल, व्होल्टेज काय ठेवायचे, करंट तुटला तरी चालेल. वन मोर थिंग, ही जी वाइंडिंग तुम्ही वरून लावली ना, याच्यानुसार मोटरला 4 पार्ट मध्ये डिवाइड केले. म्हणजे मोटरला सुरू करण्याचे किती ऑप्शन आहेत, हेच मोटरचे टाइप आहेत. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, रिपीट, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर, शेडेड पोल इंडक्शन मोटर. शेडेड पोल एक अशी मोटर आहे जी टेबल फॅन मध्ये यूज केली जाते. या 4 वेगवेगळ्या मेथड आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मोटरला काय करू शकता, सेल्फ स्टार्ट. आता या 4 पैकी कोणती मोटर आहे जी घरी पाण्यासाठी वापरली जाते ते आपण मोटर मध्ये घुसल्यास बघू. इज दॅट क्लिअर. थोडंफार समजलं, हे अजून चांगलं समजेल जेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ प्ले करून दाखवेल. इज दॅट क्लिअर. ठीक आहे, काय दिलं तुम्हाला सांगा.